नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, कसे काय मजेत ना? मजेत तर असायलाच पाहिजे, कारण मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास बाजरीच्या पिठाचे धिरडे। तर मंडळी, बाजरीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। खरंच खूप छान टेस्टी झालेले आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप छान असे जाळीदार आपले धिरडे इथे तयार झालेले आहे। चला तर मंडळी, आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, सर्वप्रथम आपल्याला बाजरीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे साहित्य तयार करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 मोठ्या हिरव्या मिरच्या। तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता, आणि लहान मुलांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही मिरच्या स्किप केल्या तरी चालतील। इथे मी 3 मोठ्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या, आणि त्यामध्ये अर्धा चमचा इतका जिरे घालून घ्यायचे। हे छान आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, आणि त्याचबरोबर त्यामध्ये बारीक कट करून कांदा घालायचा आहे। त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक कट करून घालायचं आहे। तर मंडळी, याने काय होतं, चव फार छान येते आणि खायला खूप छान लागतात। तर मंडळी, तुम्ही हे धिरडे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळ सकाळी नाश्त्यासाठी खूप घाईच्या वेळी देखील 5 मिनिटात बनवून तयार होणारे हे धिरडे आहेत। कधीही आणि केव्हाही बनवू शकतात, अशी एकदम सोपी अशी रेसिपी आहे। कांदा आपल्याला छान असा बारीक कट करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये असं टचटच लागणार नाही। टोमॅटो देखील एकदम बारीक कट करून घ्यायचे, तुम्ही चॉपरनी चॉप केलं तरी चालेल, अतिउत्तम। तर मंडळी, इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटो देखील इथे मी बारीक कट करून घेत आहे। मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन व खमंग रेसिपींचे व्हिडिओ बघायला भेटतील। याआधी देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप छान छान अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे, नक्की जाऊन बघा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, मी इथे कांदा, टोमॅटो व सर्व साहित्य बारीक असं कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर चला तर मंडळी, आता आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेणार आहोत। तुमच्या घरात जितके माणसं असतील तितक्या प्रमाणात तुम्ही सामग्री घ्यायची आहे। तर मंडळी, 1 वाटी इतकं मी बाजरीचं पीठ घेतलंय, त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा असा कुस्करून घालायचा आहे, जेणेकरून तो पूर्णपणे मोकळा होईल। त्याचबरोबर त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे, आणि छान अशी चव येण्यासाठी त्यामध्ये मी घालत आहे थोडेसे चिली फ्लेक्स। थोडे कमी प्रमाणात घालायचे, कारण की मी हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण घातलेले आहे, ते देखील तिखटच असतं। चिली फ्लेक्स घालून घ्यायचे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि आपण वाटून घेतलेली मिरची त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तुम्हाला हव्या तितक्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त तिखट प्रमाण ठेवू शकता, किंवा फक्त चिली फ्लेक्स आणि मीठ घालून जरी केले तरी धिरडे खायला खूप छान लागतात, आणि लहान मुलांसाठी तर अतिउत्तम। थंडीच्या दिवसांमध्ये हे धिरडे नक्कीच ट्राय केले पाहिजे, नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा। तर मंडळी, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं प्रमाणात पाणी घालून छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, आणि मिश्रण त्याचं बॅटरी आपल्याला पातळच ठेवायचं आहे, कारण जेणेकरून धिरडे आपले जाळीदार आले पाहिजे। तर मंडळी, इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, मिश्रण 5 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। तवा गरम झाला की त्यावरती छान असं तेल लावून घ्यायचं आहे, आणि मस्तपैकी आपल्याला वाटीच्या साहाय्याने, कपाच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने धिरडं आपल्याला काढून घ्यायचं आहे। छान असं 5 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून द्यायचं आहे।